कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले, ऐसे वर मम जदावि नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सरळपंथी संतपर प्रकरणातील अभंग असून, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज जगन्नियंत्या भगवान परमात्म्याला संतांच्या भेटीचं वर्म विचारतात. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकांची माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे गेवराई नावाचं गाव आणि या गेवराई नावाच्या तालुक्याच्या ठिकाणी या शहराच्या ठिकाणी आपल्या या सर्वांचे आवडीचे आणि आपल्या सगळ्यांचं दैवत असणारे आपल्या या परिसराचे ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिपदावर जे विराजमान होते ते आपल्या सर्वांचं दैवत माननीय श्री माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांच्या दादांच्या 76व्या जन्मदिवस 86व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं खरं म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं म्हणा वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणा किंवा जन्मदिवसाच्या निमित्तानं म्हणा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा आणि अनन्य सोहळा त्यांचे 3ही चिरंजीव अर्थात आपल्या सर्वांचे लाडके असणारे आणि दादांचे चिरंजीव या तालुक्याचे माजी आमदार आपल्या सगळ्यांचं दैवत आणि वारकरी संप्रदायावर ज्यांचं मनातून प्रेम आहे असे अमरसिंह अर्थात भैयासाहेबजी पंडित साहेब त्याचप्रमाणे विजयसिंहजी पंडित साहेब आणि जयसिंहजी पंडित साहेब या 3ही सुपुत्राच्या वतीनं आणि सर्व पंडित कुटुंबियाच्या वतीनं आदरणीय शिवाजीरावजी दादांच्या 86व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी या परिवारानं केलं गेलेलं आहे. सुरुवातीला या परिवाराला खऱ्या अर्थानं मी मनापासून धन्यवाद देतो. भाविक विश्वासीन तुका म्हणे नमन त्याशी या कुटुंबियाला खरं म्हणजे राजकारणाचा वारसा जरी असला तरी राजकारणाबरोबर दादांची कारकीर्द म्हणजे आपल्या सगळ्यांना परिचित आहे. आपण सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे मंडळी आहात. याही वयामध्ये असे 3 सुपुत्र दादांनी खऱ्या अर्थानं घडवले आणि दादांचा हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदानं हे सगळेजण करतात. खरं म्हणजे मला वाटतं 86वा नानाबरोबर आहे ना हा जन्मदिवस आपण साजरा करतो. भगवान परमात्म्याकडे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं एकच इच्छा आहे की जशी 86वा हा उत्सव संपन्न होतोय तशी आदरणीय दादांची 100वी आपल्या हातानं व्हावी एवढे एक बाकी दुसरी काही इच्छा नाही. एवढी इच्छा आपण व्यक्त करूया. पुन्हा एकदा आज भैयासाहेब आवर्जून उपस्थित आहेत. साहेबांच्या चरणावर मी दंडवत करतो. 3ही बंधूंना खरं म्हणजे मनापासून धन्यवाद देतो. खरं आहे की एवढा मोठा कार्यक्रम जरी आपण या ठिकाणी केलेला असला भैयासाहेबांनी एवढा मोठा कार्यक्रम जरी केला तरी बिलं काढायच्या टायमाला देव काही भैयासाहेबाच्या नावानं बिलं काढीत नाही. लक्षात यायला लागले का? बिलं काय आता भैयासाहेबांनी ह्या 3 जणांनी किती बी मोठा सप्ताह करू द्या कसलं बी करू द्या बिलं मात्र ह्यांच्या नावची निघत नाही ती ध्यानात ठेवा. लक्षात यायला लागलं की नाही? किती बी साहेबांनी काही बी केलं आणि कसं बी केलं तरी बिलं काढायच्या टायमाला धन्य माता पिता कयाची धन्य माता पिता कयाची धन्य माता आपुली आहे धन्यवाद धन्यवाद
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. म्हणून कारण दादांनी या तिघांना घडवलेलं असल्यामुळं दादांच्या नावाचाच उदो त्या ठिकाणी केला जाणार. इथं ज्ञानोबारायाच्या नावानं बिल निघालं नाही, ज्ञानोबारायाच्या मायबापाच्या नावानं बिल निघाले. लक्षात आलं का नाही? धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. लक्षात आलं का नाही? म्हणजे मायबापाला धन्यता देतात. म्हणून या कुटुंबियाला मनापासून धन्यवाद देतो. आपलं सगळ्यांचं प्रेम दादावर आणि भैयासाहेबावर असंच अखंडित असावं एवढीच आपल्याकडे विनंती करतो. आणि आपण सगळ्यांनी हा उत्सव एवढा मोठा की आज या ठिकाणी ज्यांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत कथा आपण रोज ऐकत आहात असे आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव, आमच्या सगळ्या तरुण कीर्तनकाराचे मायबाप म्हटलं तरी हरकत नाही, आमच्यावर नितांत ज्यांचा कृपेचा वर्षाव असतो असे हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री केशवदादा महाराज उकळीकर आवर्जून दादा भागवत कथा सांगून सुद्धा सगळ्यांच्या कीर्तनाला हजर आहेत. हे खरं म्हणजे आपण एकदा जोरदार टाळी वाजून दादांचं या ठिकाणी स्वागत करा. कारण आजच का टाळ्या वाजवा म्हणलो माहिती का तुम्हाला? कारण दादा आजच्याच दिवस आहेत, उद्यापासून मॅच सुरू होणार आहे, त्याच्यामुळं बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? दादा उद्या काही कीर्तनाला येणार नाहीत कारण दुपारचा मॅच संध्याकाळी बघत बसणार दादा, त्याच्यामुळं काही दादा आज आवर्जून उपस्थित आहेत. दादांच्या चरणावर मी मनापासून नतमस्तक होतो की आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. आपल्या चरणी नतमस्तक, कारण त्यांनी कीर्तन ऐकावं एवढी आमची लायकी नाही. पण गुरुवर्य जयरामभाऊ एक वाक्य सांगायचे की मोठी माणसं ज्या वेळेला कीर्तनाला येऊन बसतात ते त्यांचा मनाचा मोठेपणा असतो. विढल विढल. आम्हाला आमच्या गुरुजीबद्दल जेवढा आदर आहे तेवढाच दादांबद्दल आदर आहे. त्यांच्या चरणी दंडवत. सगळी मंडळी, नामवंत गायक वादक मंडळी, आता ज्यांनी चाल गायली ते हरिभक्तीपरायण बीड जिल्ह्याचं वैभव आमचे अभिमान महाराज ढाकणे, तुळशीरामजी महाराज आतकरे गुरुजी, मला एक नाव सांगा. विशाल महाराज आणि राम महाराज, अजून गुरुजी संभाजी महाराज, गौतम महाराज आणि सगळी मंडळी उपस्थित आहेत. इकडे हरिभक्तीपरायण या जिल्ह्याचं लाडकं व्यक्तिमत्व कीर्तनकार हरिभक्तीपरायणचे मित्र बप्पा महाराज राऊत, अक्षय महाराज, ही सगळी मंडळी, महाराज मंडळी आणि बीड जिल्ह्याचं वैभव नामवंत मृदंगवादक हरिभक्तीपरायण अरुणजी महाराज कदम गुरुजी आवर्जून उपस्थित आहेत. जोरदार टाळी वाजून त्यांचे आपण स्वागत करूया. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण कृष्णदेवजी महाराज व्यवहारे जे हार्मोनियमची साथ करतात त्यांना धन्यवाद. उत्तम नाना मोठे आपल्याला मनापासून धन्यवाद. बाबा घ्यायला लागलो तर थोडंसं हरिभक्तीपरायण निंबाळकर बाबा, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना आपल्याला उशिरा का होईना तुम्ही हजेरी लावली त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. आमचे मस्के महाराज त्यांनाही धन्यवाद देतो. संस्थेतील विद्यार्थी त्यांना धन्यवाद. आमचे दत्ताभाऊ ढोळे त्यांचा माईक सिस्टम आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. ज्यांनी या सेवेचं निमंत्रण दिलं ते भैयासाहेबाच्या वतीनं आमचे चाटे सरांनी, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. चाटे सरांमुळं खऱ्या अर्थानं शिवेचं योग. आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो आणि झालेली की आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल तास दीड तास सेवा आहे. आपण सगळेजण ऐका. सेवेसाठी निवडलेला अभंग जो आहे तो अभंग तुकाराम महाराजांचा आहे. महाराजांच्या गाथेतला 4 चरणाचा संतपर प्रकरणातला आणि तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या भेटीचं वर्म देवाला विचारतात. लक्षात येते का? देवाला विचारतात. कसे जगात सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ती म्हणजे संतांची सेवा, संतांची भेट. संतांच्या सेवेला, संतांच्या भेटीला आगळी वेगळी किंमत दिलेली आहे. लक्षात यायला लागले का नाही? नाथ महाराज म्हणतात नाही त्या गोष्टी घडतील पण संत भेट दुर्मिळ आहे, संत भेट अवघड आहे. लक्षात येते का माझं बोलणं? माझ्याकडे थोडं लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. संतांची भेट शक्यतो होत नाही आणि जर एकदा का संतांची भेट झाली तर पुन्हा जीवनामध्ये करायचं काही शिल्लक राहत नाही. तुका म्हणे ज्यांचे भेटी होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. तुका म्हणे ज्यांचे भेटी होय संसाराची तुटी, 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 होय संसाराची